तर हॅलो नमस्कार. तर असा मोहरीचा जशी जशी मोहरी तडतड करते तसं जास्तीत जास्त मोहऱ्या टाकून दिल्या मी त्याच्यामध्ये. कारण मला ते आवाजच आवडते खूप मोहरीचा तडतड तडतड केलेला. पण काही लिमिट असते. पण ते कसं काय म्हणतात त्याला टमाट्याची चटणीला आणि कढीला अशा मोहऱ्या चालतात. तर ते चालते. मी टमाट्याची चटणी करणार होते आज. आणि टमाट्याची चटणी माझी फेवरेट आहे आणि त्याचबरोबर यांची पण फेवरेट आहे. पण अट अशी आहे की यांना गोड आवडते आणि मला तर तिखट आवडती मला. आणि मग आपण सॉरी आजची टमाट्याची चटणी जी फेवरेट आहे ती यांची होणार आहे. कारण मला माझी टमाट्याची चटणी येत नाही. मला जी आवडते ती फक्त माझ्या आईच्या हातची टमाट्याची चटणी आवडती आणि ती टेस्ट माझ्या हातला येत नाही. म्हणून मग मी टमाट्याची चटणी करत नाही. तिखटवाली गोडवालीच चालती आणि अशी पूर्ण ग्रेव्ही लागते टमाट्याची चटणी एकदम. पण मला नाही, मला जी माझी आई करते का ती टमाट्याची चटणी आवडती. आणि त्याच्यानंतर मग चला म्हटलं पिल्लूला उठून घ्यावं. आणि पिल्लू तर जे लेकरांना जर असं समज नवीन काही आलं तर ते लेकरांना जे त्याचा हातपाय वगैरे काही असं तुटूस तर ते त्याला खेळतात. तसं झालं. पिल्लू जे डॉल आली का त्यासोबतच तिचं रुटीन सुरू आहे. तिला घेऊनच झोपायली, घेऊनच उठायली. आणि हे पहा मस्तपैकी तिला घेऊन झोपली होती आणि तिला उठ म्हणल्याच्यानंतर नाही आणखीनच तिला म्हणजे जवळ घेऊन झोपली ती. आणि ती डॉलचे पण छान आहे तिच्या हात म्हणजे ती जे हातापाय असे मस्तपैकी हे होतात वागतात. आणि ती सेम डॉल पण मग तिच्यासारखी झोपली होती. तर मग चल तिला उठ म्हणलं, आवडलं वगैरे तिचं सगळं झालं. मग जेव्हा आम्ही सायंकाळी म्हटलं चला इथं काहीतरी असं गोड वगैरे बनवा. गोड म्हणजे एकदम फेंड साखर थोडीशी मला जास्त आणि मग इथं शेवयाची खीर बनवायची जी की मला आता म्हणजे आजकाल खूप आवडायली ती. म्हणजे बासुंदी खाण्यापेक्षा बरं आहे ती शेवयाची खीर. एकतर होती पण लवकर आणि टेस्टला पण छान लागते. तर नंतर मग ती टेस्ट करायला यांना दिली तर यांना पण आवडली ती. म्हणजे यांचा रिस्पॉन्स कळालं. तर त्याच्यानंतर मग यांना थोडंसं काम होतं आणि पिलू ते काम करू देत नव्हती. मग मी म्हटलं चालेल चला मी तिला थोडंसं बाहेर घेऊन जाते. बाहेर न्यायच्या अगोदरच आमच्या बाईने एक अट लावली होती की बाहेर नेणार पण मला बाहेर न्यायचं पण मला काहीतरी घ्यायचं. तर म्हटलं हो चल तुला काहीतरी घेते कारण तुला नाही घेऊन म्हणजे कोणाला घ्यायचं. पण तिनं हे घेतलं होतं, गाड्या घेतला होता आणि ते जे आहे रिक्षा यायचं ते चालत नव्हता. कारण खाली इकडं खूप खड्डे आहेत समोर म्हणजे आमच्या तेवढेच खूप खड्डे इथं. आणि मग ते हळूहळू तसं पण आम्हाला टाईमपासच करायचा होता. आणि ते हळूहळू यांचं काम होईपर्यंत मग आम्ही पण गेलो होतो. आणि मग थोडंसं इथं जवळच होतं, खालीच आहे शॉप म्हणण्यापेक्षा त्यांनी बघा नाही इथं असं म्हणजे त्या डिमार्टसारखंच पूर्ण लावलं म्हणजे जायचं आणि हाताने घ्यायचं म्हणजे नको टेन्शन द्यायचं वगैरे. तर मग घेतलं आणि मग काही सामान वगैरे घेतलं आम्ही आणि मग लगेच मग घरी आलो. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय.